दरम्यान उदयनराजेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे। ज्योतिबा फुलेंचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केलाय। तर उदयनराजेंनी केलेलं विधान हे दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेली आहे। उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं, कौतुक वाटलं होतं। परंतु आजच्या 11 एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वज त्यांचं महत्त्व वाढवायचं। महाराजांना माझं विचारणं असेल की महाराजांनी प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली। विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे। दलितांचं अस्पृश्यांची पहिली शाळा ही फुलेंनी सुरू केली, महिलांची शाळा ही फुलेंनी सुरू केली, हे आपलं प्रतीक आहे। छत्रपतींची समाधी लपलेली होती, ती लपवून ठेवण्याचा घाट घातला जात होता। त्या छत्रपतींची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात असं केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे। कुठेतरी अलीकडच्या काळात